काका, जसजशी संवाद मालिका एकामागोमाग एक होत जाते तसतसं वेगळीच अनुभूती तुमच्या बोलण्यातनं येते. या निमित्ताने ना मला मला एक वैयक्तिक प्रश्न पडला की दत्त मंदिर साधारणतः जिथे जिथे असतं तिथे पादुकाच असतात, म्हणजे हां, हां. पादुकांचेच पूजन हो, हो. होतं. मोठ्या प्रमाणात आता पादुका. जुनं दत्त मंदिर आणि नवीन दत्त मंदिर जर बघितलं आशियाचं, तर तिथे दत्त रूप आहे हो. आणि ते संगमरवरी आहे. मूर्ती आहे, मूर्ती हां, आहे. तर ती मूर्ती कशी आली, म्हणजे त्याचा मागचा काय इतिहास? नाही म्हणजे हे आमचं आता बांधकाम झालं ना, नवीन जीर्णोद्धार झाला. तो 2012 ते 16 मध्ये. हां, म्हणजे 12 म्हणजे 13 ते, पण 31 जानेवारी हा, तो 2012 महिना मध्ये पुढे आपण ते गेला. काढलं. तर 3 वर्ष ते 13 ते 16 असा त्याचा प्रवास आहे. तर तेव्हा मूर्ती नाही आली. मूर्ती त्याच्या अगोदर होती, परंतु ती अगदी मुळापासून नाही. हम्म. हां, म्हणजे आत्ता जसा जीर्णोद्धार झाला, हां, जसा आम्ही 13 ते 16 मध्ये केला, तसा ह्याच्यापूर्वी एक जीर्णोद्धार ह्याच्यामध्ये झाला, प्राथमिक स्वरूपात 1968 ते 70 मध्ये. पण तेव्हा हां, तुमचा जन्म झाला नाही, माझा नसेल. माझा जन्मच 70 सालातला आहे, त्यामुळे लोक सांगतात ते माहिती. माहिती आहे. हां, पण मला ती आवड असल्यामुळे कुठल्याही इतिहासाचा किंवा एखाद्या गूढ गोष्टीबद्दल शोधत राहायचं, संशोधन करत राहायचं, तसं मला ते आकर्षण असल्यामुळे मला ते त्या गोष्टीची पूर्ण माहिती मी घेतलेली आहे. म्हणजे 1968 म्हणजे 69-70 या 2-2.5 वर्षामध्ये तेव्हासुद्धा बांधकाम झालं होतं. म्हणजे त्याच्यापूर्वी फक्त पादुकाच होत्या. हां, मंदिराची लांबी रुंदी एवढीच होती, म्हणजे आत्ता जी आहे ना तेवढीच लांबी रुंदीचं ते मंदिर होतं. परंतु वरती मातीचे कुंभारी नळे होते. हम्म. हां, सभोवतारचे जे खांब होते ते सगळे लाकडाचे होते. हां, आणि खाली जमीन होती अशी त्याच्यापूर्वी 68 सालाच्या पूर्वी. आधी. हां, बरं. 68 सालामध्ये. आणि आमच्या गावात तसं काय एवढं मोठं देऊळ नवीन बांधण्याची आर्थिक सुबत्ता अजिबात नव्हती. परंतु आमचं जे मंदिर आहे ना ते इथलं ह्याच्या अगोदर आता काही ठिकाणी खूप छोटी छोटी मंदिरं झाली. कणकवलीत 3-4 दत्त मंदिरं झाली. परंतु जवळपास म्हणजे इथून जवळ सगळ्यात दत्त मंदिर म्हणजे बिडवाडी म्हणून गाव आहे. हां, हो, बिडवाडी. बिडवाडीला आहे. तिथे एक मंदिर दत्ताचं होतं. आणि त्याच्यानंतर मधल्या काळात कधीतरी आमच्याच जवळ इथे वरवड्यामध्ये एक मंदिर झालं दत्ताचं. हम्म. पण हे त्याच्या पूर्वीचं मंदिर आहे. परंतु ते जे मंदिर होतं ते असं साधं होतं. त्यामुळे आसपासच्या पंचक्रोशीतून इथल्या दत्त मंदिरातल्या दत्त जयंतीला लोक यायची. हम्म. हां, 5-7 गावातली सगळी लोक आणि तुफान तिथे जत्रा व्हायची. दत्त जन्माचा मोठा कार्यक्रम इथे व्हायचा. परंतु ते मंदिर जुनं होतं. पण ते 68-69 सालामध्ये कणकवलीतल्या काही त्यावेळच्या व्यापाऱ्यांनी, म्हणजे त्या पिढीतल्या माणसांनी हे दत्त मंदिरापोटी जी श्रद्धा होती ना त्यापोटी ते मंदिर बांधण्याचं ठरवलं. म्हणजे जे काय मातीचे नळे होते किंवा मातीची जमीन होती ते बदलूया असं काय ते ठरवलं. आणि त्याच्यात पुढाकार होता सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे मनोहर मुसळे नावाचे एक उद्योगपती होते. हम्म. म्हणजे कणकवलीच्या नाक्यावरच त्यांचं घर आहे आता. हां, हां. ते मनोहर मुसळे हे मोठे उद्योगपती तेव्हाचे, म्हणजे त्यांचे पुणे मुंबईत काही मोठे उद्योग होते. आणि कणकवलीतले एक बाळासाहेब उचले होते, वासुदेव मोरिये होते, मला वाटतं मिराशी म्हणून एक व्यक्ती होती, डॉक्टर रेवडेकर म्हणून, जुने रेवडेकर म्हणून एक डॉक्टर कणकवलीतलं मोठं नाव होतं. ही अशी सगळी माणसं एकत्र आली आणि त्यांनी त्यावेळी त्यांच्या त्या एकंदरीत आर्थिक अवस्थेमध्ये एक मंदिर बांधलं होतं. तेव्हाही त्यावेळच्या अवस्थेमध्ये त्याचा मोठा खर्च केला होता त्यावेळच्या अर्थकारणाप्रमाणे. आणि तेव्हा मग मनोहर मुसळे ही जी व्यक्ती होती ना, हम्म. म्हणजे आता त्यांचे मुलगे अशोक मुसळे म्हणून, त्यांचा फार मोठा हातभार या मंदिराला आहे त्यांच्या पाठीमागे. परंतु तेव्हा मनोहर मुसळे या व्यक्तीने ही संगमरवरी मूर्ती, हां, ती कुठे राजस्थान की कुठून बुवा तेव्हा आणली अशी. म्हणजे कल्पनेच्या पलीकडची गोष्ट आहे ती. म्हणजे अशी संगमरवरी मूर्ती इथे अशी तिकडून येणं आणून. त्यावेळी हम्म. 70 सालामध्ये. आता काय ट्रान्सपोर्ट हां, आहेत, पण अशी तेव्हा. इथे येणं वगैरे असं. आणि तेव्हा तो मोठा, तेव्हासुद्धा तो आरचेचा 3 दिवसाचा कार्यक्रम झाला होता. आणि आत्ता अलीकडे मला कळलं की त्या कार्यक्रमामध्ये आमच्या गावामध्ये कुमार गंधर्वांचं गायनाचा कार्यक्रम झाला होता. आणि तो अशोक मुसळेंनी त्या माणसाला, एवढ्या मोठ्या माणसाला तेव्हा बरोबर. या मंदिरात आणून बसवलं मोठं होतं. नाव हां, संगीत. मोठं नाव आता ते असं ते आहे. आणि ती मूर्ती तेव्हा आली. हां, आणि त्या मूर्तीपूजा तेव्हापासून सुरू झाली. नाहीतर आमच्या मंदिराचं पादुका हेच दैवत होतं आणि पादुकांच्या मागचं औदुंबर हे दैवत होतं. हां, मूर्ती आमची 1970 सालात आली आणि त्याला सर्वस्वी जबाबदार मनोहर मुसळे या माणसाने ती आणली. वा. म्हणजे साधारण 70च्या एकूण तारीख तुम्हाला माहिती आहे का ती? दत्त हां, जयंतीचीच दरम्यान असेल. दत्त जयंतीच्या तारीख नाही सांगता येणार, पण तो 70 सालातली गोष्ट. 70 सालात मूर्ती प्रतिष्ठापना झाली. बरं. दत्त संप्रदाय आणि दत्त मंदिराच्या बाबतीत एकूणच तुमचे वेगवेगळे अनुभव बघता
ही मालिका, या मालिकेमधून दत्त महाराजांबद्दलच्या अजून अनुभूती आणि त्याचे काही देऊळ बांधतानाचे अनुभव आम्हाला ऐकायचे आहेत, पण ते पुढच्या भागामध्ये ऐकूया. या संवाद मालिकेमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती आहे, ती त्यांच्या बोलण्यातून आपल्याला जाणवली. अशीच महत्त्वाची माहिती प्रत्येक एपिसोडमधून आपण जाणून घेणार आहोत. तूर्तास या भागामध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.